नमस्कार, मी राणी कासलीवाला पण पाहत आहे तर डिजिटल अहिल्यानगर आणि आता आपण आहोत जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी। दरम्यान डिजिटल अहिल्यानगरने केलेलं विधान अचूक ठरलं आहे आणि प्राजक्त तनपुरे हे बिनविरोध निवडून आले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण होत आहे आणि विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे। जिल्ह्यात भाजपची आणि महायुतीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आली आहे। तर आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे या जयवीरूच्या जोडीने कमाल केल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान आज 4 जून रोजी अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा दिवस। मात्र या दिवशी आज अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या। श्रीरामपूरचे महापौर करण ससाने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर दत्तात्रय पानसरे यांच्या अर्जावर सूचकाच्या सहीमुळे मोठा गोंधळ उडाला। पानसरे यांनी आक्रमक भूमिका घेत कलेक्टर ऑफिस मध्ये ठिय्या दिला। ही लोकशाही आहे, इथे हुकुमशाही चालणार नाही असं म्हणत त्यांनी येथून एकतर मी जाईल नाहीतर माझं धड जाईल असा आक्रमक पवित्रा घेतला। त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही पानसरेंना बाहेर काढा अशी मागणी केली। या सगळ्या घडामोडीनंतर आमदार संग्राम जगताप यांच्या एंट्रीने पानसरे यांनी आपली भूमिका बदलली। या सगळ्या नाट्यमय घडामोडीमध्ये आमदार संग्राम जगताप किंग मेकर ठरले। अखेर रात्री 8 वाजता दत्तात्रय पानसरे यांनी माघार घेतली आणि आमदार संग्राम जगताप यांची शिष्टाई यशस्वी पार पडली। दरम्यान या संदर्भात अर्ज भरण्याच्या दिवशीच डिजिटल अहिल्यानगरने प्राजक्त तनपुरे यांच्याशी बोलताना अपक्ष निवडणुकी संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता आणि आज डिजिटल अहिल्यानगरचा अंदाज अचूक ठरलाय। या सर्व घडामोडीनंतर अखेर अहिल्यानगरची विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाल्याचं घोषित करण्यात आले। या सगळ्या नाट्यमय घडामोडींमध्ये जिल्ह्यात भाजपसह महायुतीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। निश्चितपणे या निवडणुकीत ज्या 4ही उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करेन की चौघांनी देखील अत्यंत मोठ्या मनानं या निवडणुकीमध्ये माघार घेतली आणि या निवडणुकीत बिनविरोध माझा त्या ठिकाणी विजय झाला। चौघांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच प्रांताध्यक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी अत्यंत विश्वासानं मला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची उमेदवारी करण्याची संधी दिली। त्यांचंही मी मनापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या निवडणुकीमध्ये या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, नगर शहराचे आमदार संग्रामभाई जगताप, माजी खासदार सुजयदादा विखे तसेच महायुतीचे सर्व आमदार माजी आमदार प्रत्येक तालुक्यातले सर्व नेते मंडळी यांनी देखील त्या ठिकाणी चांगली मोलाची साथ त्या ठिकाणी दिली। सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या नगर जिल्ह्यामधल्या सगळ्या नगरपालिका नगरपंचायती आणि महानगरपालिकेच्या नगरसेवकांना देखील विश्वास या निमित्तानं देऊ इच्छितो की तुमचे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतले प्रश्न या सभागृहामध्ये निश्चितपणे मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल। मी देखील माझ्या देखील राजकारणाची सुरुवात ही एका नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून झालेली आहे आणि नगर विकास खात्याचं राज्यमंत्रीपद देखील मी भूषवलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे सर्व जे मतदार या निवडणुकीतले होते त्यांच्या प्रश्न विधान परिषदेच्या सभागृहामध्ये सोडवण्यासाठी निश्चितपणे आवाज माझा त्या ठिकाणी सभागृहामध्ये घुमवेल अशी या निमित्ताने सर्व मतदारांना देखील आश्वासित त्या ठिकाणी करतो। सर, आज निवडणूक बिनविरोध झालेली आहे आणि बघायला मिळालेला होता दिवसभर ड्रामा जो आहे तो बघायला मिळाला। कुठल्या मुद्द्यावरती नेमकं माघार घेतली काय नाही, आता त्यांनी त्यांचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे, त्या मतात त्याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही, परंतु त्यांचं मत तुम्ही सर्वांनी त्यांचं मत घेतलेलं आहे त्याच्यावर तर मी काय पुन्हा भाष्य करणे योग्य होणार नाही। त्यांचंही मी दत्तात्रय पानसरे यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांनी देखील सामंजस्याची भूमिका घेतली आणि अर्ज माघारी घेतला। त्यांचे मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो। सर, आज दिवसभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर प्राजक्ताची टवटवीत फुलं आता भाजपाच्या अंगणात फुलली आहे, नेमकं काय सांगाल? कोणतं चॅनल आपलं? डिजिटल अहिल्यानगर। निश्चितपणे हे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे हा फुलांचं नुसतं सुगंध देण्याकरता फुलं नाही आहेत ही, हे निश्चितपणे सगळ्या आमच्या नगरसेवकांचे प्रश्न मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना न्याय देण्याकरता माझं त्या ठिकाणी काम असणार आहे। मामांचं काही फोन अभिनंदनाचं आता मी त्यांना फोन थोड्या वेळाने करेल, त्यांचं काय अजून मला फोन आलेलं नाही, मी त्यांना फोन करेल। पवार साहेबांची भेट घेणार निश्चितपणे।